आत्तापर्यंतच्या झालेल्या पूर्ण टॉपिकमध्ये आपण इलॅस्टिसिटी काय असतं हे बघितलं प्रिव्हियस लेक्चरमध्ये. विस्कॉसिटी काय आहे तर सगळ्यात ओव्हरऑल पूर्ण याचा विचार जर केला तर आपण फ्लुइड मेकॅनिक्स बघतोय. त्या फ्लुइड मेकॅनिक्समधील आपण लिक्विड झालेलं आहेत, काही प्रॉपर्टीज लिक्विडच्या बघितल्यात, विस्कॉसिटी काय असतं हे सगळ्यांविषयी डिस्कस केलं. इलॅस्टिसिटीमध्ये आपण पूर्ण जे सॉलिड असतं ते सॉलिड एक्सटेंड कधी होऊ शकतं, फोर्स किती असेल, वर्क डन किती असेल, या सर्वांविषयी डिस्कस केलं. आजच्या या टॉपिकमध्ये आपण सरफेस टेन्शनला ऑब्वियसली सुरुवात करतोय. सो आय एम हिअर टू वेलकम ऑल today's very interesting lecture series that is surface tension, mechanical properties of liquids and mechanical properties of solid मधील शेवटचा पॉइंट. सरफेस टेन्शन संपलं तर आपला फ्लुइड मेकॅनिक्स पूर्णपणे कव्हर होऊन जातो. मोठा टॉपिक होता पण सरफेस टेन्शन झालं की आपला हा टॉपिक संपून जाणार. ठीक आहे, चला मग करायची सुरुवात. सो सगळ्यात सुरुवातीला क्वेश्चन पडतो, व्हॉट इज सरफेस टेन्शन? व्हॉट इज सरफेस टेन्शन? ऑब्वियसली मी आत्ता जे घेतोय ती त्याची जनरल एक प्रॉपर्टी आहे. मी आता फक्त त्याच्या प्रॉपर्टीविषयी बोलणार आहे. नंतरच्या लेक्चरमध्ये मी डेफिनेशन घेणार आहे सरफेस टेन्शन काय असतं. सो तुम्हाला जनरल क्वेश्चन पडेल सरफेस टेन्शन काय. हे बघा रे, आत्तापर्यंत आपण घेतलं त्यामध्ये लिक्विड हे फ्लो होत होतं, बरोबर आहे? ओके, ते लिक्विड फ्लो होत असताना तिथं काय प्रेझेंट येतं हे सर्वांविषयी आपण डिस्कस केलं. ठीक आहे, पण काय होत असेल जर लिक्विड स्टेडी असेल तर? सो लिक्विड ज्यावेळेस स्टेडी असतं, रेस्ट इन कंडिशन असतं, त्यावेळेस ते एक प्रॉपर्टी सांगत असतं आणि त्या प्रॉपर्टीचं नाव आहे सरफेस टेन्शन. मी तर डेफिनेशन घेत नाही आहे ऑब्वियसली, फक्त मी त्याला काय म्हणतो, व्हॉट इज सरफेस टेन्शन? सो व्हेरी सिम्पल, वेन लिक्विड इज ॲट रेस्ट इन पोजिशन it shows a property which is called surface tension. आता बऱ्याच थेअरी आहेत, त्या थेअरीवरून आपण इझिली सांगू शकतो की सरफेस टेन्शन काय आहे. डेफिनेटली ही डेफिनेशन नाही आहेत. म्हणजे तुम्हाला जर क्वेश्चन आला नोटबुकमध्ये नाही म्हणणार ना, तुम्हाला क्वेश्चन जर आला बोर्डच्या एक्झाममध्ये की सरफेस टेन्शनची डेफिनेशन सांगा, तर ऑब्वियसली ही डेफिनेशन सरफेस टेन्शनची कोणीही लिहायची नाही. जनरल मी इथं फक्त काय सांगितलं, एक इंट्रोडक्शन लेक्चर आहे, तो याच्यामध्ये मी सिंपल घेणार. लिक्विड ज्यावेळेस रेस्ट इन पोझिशन असेल किंवा रेस्ट इन कंडिशन असेल त्यावेळेस तो एक प्रॉपर्टी दाखवतो आणि त्या प्रॉपर्टीचं नाव आहे सरफेस टेन्शन. आता आपल्याला ॲक्च्युअल बघत चालायचं आहे की हे सरफेस टेन्शन असतं काय, याची डेफिनेशन काय असेल, याचा फॉर्म्युला काय असेल, याचं फॉर्म्युलेशन कसं झालं आणि याचं एक्सप्लेनेशन कशा पद्धतीचं असू शकतं. आता एक साधा आणि सोपं एक्झाम्पल सांगतो. बघा, पाऊस पडतोय, आत्ता नाही पडत आहे ऑब्वियसली, पण ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस कोणी असं ऑब्झर्व केलं का रे, वरून येणारा रेन ड्रॉप हा ट्रायंग्युलर शेप आहे, बरोबर ना? वरून रेन ड्रॉप येतोय, जमिनीवर पडतोय आणि तो आपल्याला दिसतोय ट्रायंग्युलर शेप. कोणाला असं दिसलं का रेन ड्रॉप खाली आला क्युबिक शेप? कोणाला दिसलं का रेन ड्रॉप खाली आला हेक्सागोनल शेप? कोणाला दिसलं का रेन ड्रॉप स्ट्रेट लाईन आहे? ड्रॉप स्ट्रेट लाईन आहे, जो खाली रेन पडतोय ना तो असा स्ट्रेट लाईन आहे, असं दिसलं कधी? नाही. मग काय दिसतं? ऑब्वियसली काय दिसतं, तो स्पेरिकल इन शेप असतो. सोप बबल घ्या, सोप बबल सुद्धा नेहमी काय असतो, स्पेरिकल शेप असतो. आता इथं मी दोन वर्ड वापरले, एक वापरला ड्रॉप, एक वापरला बबल. सरफेस टेन्शनमध्ये ही सगळी शब्दांचा खेळ व्यवस्थित समजून घ्यायचं. मी काय वेळेस ड्रॉप घेणार आहेत, काय वेळेस बबल घेणार आहेत. ज्यावेळेस पेपरमध्ये विद्यार्थी बरेच वेळेस इथं कन्फ्युजन होत असता की पेपरमध्ये ड्रॉप आलेला आहे किंवा पेपरमध्ये बबल म्हणून विचारलेला आहे, सोप बबल दिला आहेत आणि आपण जे एक्सप्लेनेशन जे फॉर्म्युलेशन तिथं यूज करतो ते ड्रॉपचं यूज करतो. सो व्यवस्थित केअरफुली आजचं लेक्चर म्हणजे इथून पुढची पूर्ण साधारण 4 ते 5 लेक्चर लागणार आहेत. या 4 ते 5 लेक्चरमध्ये सरफेस टेन्शन कव्हर होऊन जातो. छोटासा टॉपिक आहे पण डेफिनेटली एक क्वेश्चन हा तुमच्या एक्झाममध्ये असतो. आणि क्वेश्चन कन्फ्युजिंग कुठं होत असता की समजा स्मॉल ड्रॉपलेट्स आहे, रेनचे स्मॉल ड्रॉपलेट्स आहे किंवा वॉटरचे स्मॉल ड्रॉपलेट्स आहे, ते एकत्र आले तर लार्ज ड्रॉप तयार होतो. मग त्या लार्ज ड्रॉपसाठी जे व्हॉल्यूम असतं त्या व्हॉल्यूमचं जे काही डेरिवेशन घ्यायचं असतं तिथंसुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम विचारला जातो. त्यावरती जनरल एक प्रॉब्लेम असतो, तिथं तुम्हाला सरफेस टेन्शन फाईंड करण्यासाठी विचारलं जातं.
दुसरं असतं की सोप बबल दिलेला असतो आणि सोप बबलमध्ये जे एअरच्या सोबत होणारे कॉन्टॅक्ट असतात त्या बबलचे ते कॉन्टॅक्ट्स 2 असतात. ड्रॉपमध्ये एकच असतो पण या ठिकाणी 2 असतात. तर एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार आहे आणि त्याच्यामुळे ते येणारं फॉर्म्युलेशन असेल ते फॉर्म्युलेशन चेंज होत असतं. हे सगळं जसजसं पुढे लेक्चर जाईल ना तसं तुम्हाला समजत चालेल. फक्त मी तुम्हाला एक आयडिया देत आहे की पूर्ण सरफेस टेन्शनमध्ये आपल्याला घ्यायचं काय. चला मग आता सुरुवात करूया. सरफेस टेन्शन म्हणजे मला तर हे समजलं की इट इज द प्रॉपर्टी वेन एव्हर लिक्विड इज इन रेस्ट. पुढचा क्वेश्चन सरांनी विचारला की रेन ड्रॉप हा स्पेरिकलच का असतो. मर्क्युरी नेहमी स्पेअर शेपच का ॲक्वायर करते. जर तुम्ही लिक्विड मर्क्युरी टेबलवर टाकलं तर तुम्हाला असं दिसेल की लिक्विड मर्क्युरीना मिनिमम एरिया ॲक्वायर केला आहे. मग मिनिमम एरिया का ॲक्वायर करतं. दुसरी थर्मोमीटर माहिती आहे सर्वांना. थर्मोमीटर जर तुम्ही घेतलं तर थर्मोमीटरचं टेम्परेचर वाढलं ऑब्वियसली थर्मोमीटरमध्ये काय असतं मर्क्युरी असतं. टेम्परेचर वाढलं मर्क्युरीवरती जाणार आहे. टेम्परेचर कमी झालं मर्क्युरी त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येऊन जाणार. पण ह्या सर्वमध्ये साधे सोपे 2 ऑब्झर्वेशन करा. एका याच्यात वॉटर घ्या, एका याच्यात मर्क्युरी घ्या एका कंटेनरमध्ये. साधंच एक थर्मोमीटर घ्या आणि एक तुम्ही हे घेऊ शकता ग्लास ट्यूब घेऊ शकता आणि ग्लास ट्यूबमध्ये तुम्ही वॉटर फिल करा. आता काय करा टेम्परेचर वाढवा, दोन्हींचं टेम्परेचर वाढवा. तुम्हाला काय दिसेल जी काही मर्क्युरी आहे ते मर्क्युरी वरती चाललं आहे ऑब्व्हियसली. यानंतर इथं जे लिक्विड असेल वॉटर असेल तेही वरती जाणार आहे. आणि आता व्यवस्थित ऑब्झर्वेशन करा. काय ऑब्झर्वेशन दिसत आहे बघा. ज्यावेळेस हे 2 कंटेनर तुम्ही घेत असता इथं हे दोन्ही कंटेनर एकामध्ये लिक्विड आहे हे इथपर्यंत ह्या लेवलपर्यंत पोहोचलंय आणि मर्क्युरी सुद्धा ह्या लेवलमध्ये आला आहे. इथं मी घेतो वॉटर अँड हिअर इज मर्क्युरी. चला काय ऑब्झर्वेशन दिसतं बघा. आता हे ऑब्झर्वेशन कधी करायचे. तुम्ही टेम्परेचर वाढवताय, टेम्परेचर वाढवल्यानंतर एक लेवल त्यांनी ॲडजस्ट केली, टेम्परेचर कमी केलं. टेम्परेचर कमी केल्यानंतर तुम्हाला असं दिसेल की आता लिक्विड त्याच्या ओरिजिनल पोझिशनला आलं. ही त्याची ओरिजिनल पोझिशन आहे लिक्विडची. आणि जर तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं तर मर्क्युरी ही कुठे येऊन जाणार आहे त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येऊन जाणार आहे. हे ऑब्झर्वेशन झालं. आता ह्या ऑब्झर्वेशनमध्ये तुम्हाला काय दिसतंय की ज्यावेळेस लिक्विड त्याच्या ओरिजिनल पोझिशनला आलं त्यावेळेस मला असं दिसलं की काही लिक्विड ड्रॉप्स बघा मी काय बोलतोय काही लिक्विड ड्रॉप्स हे त्या सरफेसला होल्ड करून ठेवत आहे. दॅट मीन्स द वॉटर वेट दी ग्लास कंटेनिंग कंटेनर. द वॉटर वेट दी वॉटर कंटेनिंग कंटेनर. समजतंय बघा. त्या वॉटरने काय केलं याला ओलं केलं. जो इनर सरफेस होता ना तो ओला केला. पण मर्क्युरीकडे जर आलो ना मर्क्युरीकडे तर मर्क्युरीने तसं काहीच नाही केलं. मर्क्युरी जेवढ्या अमाऊंटमध्ये वरती गेलं सेम अमाऊंटमध्ये खाली आलं. म्हणजे इथं जर आपण घेतलं की इथं 1000 ड्रॉपलेट्स होते ते 1000 ड्रॉपलेट्स वरती गेले आणि खाली येत असताना फक्त 800 ड्रॉपलेट्स आले. मग बाकीचे ड्रॉपलेट्स कुठं गेले. पण इथं जर बघितलं तर इथं फॉर एक्झाम्पल 1000 ड्रॉपलेट्स होते मर्क्युरीचे आणि ज्यावेळेस त्याचं टेम्परेचर ओरिजिनल पोझिशनला आलं त्यावेळेस सुद्धा त्याच्यावाले सगळेचे सगळे जेवढे काही ड्रॉपलेट्स होते ते त्याच्या ओरिजिनल पोझिशनला आले. तर हे असं का झालं. याचं पूर्ण जे एक्सप्लेनेशन आहे ते एक्सप्लेनेशन एका थेरीनं एक्सप्लेन केलं आहे आणि त्या एक्सप्लेनेशनला म्हणलं जातं मॉलिक्युलर थेरी ऑफ सरफेस टेन्शन. चला मग सुरुवात करूया मॉलिक्युलर थेरी ऑफ सरफेस टेन्शनला. खूप सारे एक्झाम्पल आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी इथं नोट डाऊन करतोय बघा. मी इथं लिहितोय नोट हा वर्ड लिहिला म्हणजे काय झालं ह्या पेनमधली जी इंक होती ती इंक या बोर्डवरती प्रिंट झाली. ऑब्वियसली हा जो पेन होता ती जी इंक होती ती कशापासून बनलेली. इट इज अ मॅटर आणि सर्वचे सर्व मॅटर हे कशापासून बनतात मॉलिक्युल्सपासून. मग यामधले मॉलिक्युल्स याच्यावरती का चिटकलेत प्रिंट का झालेत. साधा सोपा क्वेश्चन आहे. वॉटर वरती गेलं त्या कंटेनरमध्ये त्याच्यातले काही मॉलिक्युल्स त्या ग्लासला का चिटकलेत पण हेच मर्क्युरीमध्ये का नाही झालं. दॅट मीन्स जर 2 मॉलिक्यूल घेतले तर त्या 2 मॉलिक्युल्समध्ये फोर्स प्रेझेंट असतो आणि तो फोर्स वीक असेल का स्ट्रॉंग असेल. तो फोर्स सेम मॉलिक्यूलवरती ॲक्ट होणार आहे का डिफरंट मॉलिक्यूलवरती ॲक्ट होणार आहे यावरून ठरणार त्या मॉलिक्यूलचं सरफेस टेन्शन किती आहे. त्या फ्लुइडचं सरफेस टेन्शन किती असू शकतं. अजून एक एक्झाम्पल देतो. तुम्ही कपडे धुत असता खास करून मुलंही पण धुत असता हॉस्टेलवर.
बरोबर. आता ज्यावेळेस तुम्ही कपडे धुत असता त्यावेळेस तुम्ही डिटर्जंट ॲड करता. मग डिटर्जंटच का ॲड करता, तुम्ही माती का नाही ॲड करत? कोण वाटलं का आज डिटर्जंट नको चला माती? कोणी येऊन सांगितलं, बाबा सलमान खान आला, शाहरुख खान आला, अक्षय कुमार आला, कोणी आला असेल, एखादा हिरो आला असेल, त्यांनी सांगितलं की सर्फ एक्सेल यूज करा. मी काही इथं सर्फ एक्सेलची ॲडव्हर्टाईज करत नाही, त्यांनी सांगितलं सर्फ एक्सेल यूज करा. कोणी सांगितलं असेल दुसरं काही एखादं डिटर्जंट सांगितलं असेल, निरमा यूज करा. मग हे जे डिटर्जंट असतं हे डिटर्जंटच का? कोणी एखादा हिरो आला आणि त्यांनी सांगितलं माती यूज करा. सेन्स आहे का कुठं? अजिबात नाही. पण माझा क्वेश्चन असा आहे, का यूज करायचे, कशासाठी यूज करायचे, त्याला डिटर्जंटच का लागतं, कपडे धुण्यासाठी डिटर्जंटच का लागतं? दुसरा महत्त्वाचा क्वेश्चन असतो की काही बघा, जर तुमचे कपडे जर चांगले तुम्हाला वॉशेबल करायचे असेल तर तुम्ही हॉट वॉटर घेता, गरम पाणी, आणि रिझल्ट तुम्हाला काय भेटतो की गार पाण्याने धुतलेल्या कपड्यापेक्षा गरम पाण्याने धुतलेले कपडे हे व्यवस्थित निघतात, चांगले वॉश होतात. आता याला काय रिझन आहे? मग गार पाणी आणि गरम पाणी यामध्ये फरक काय? टेम्परेचरचा. टेम्परेचर वाढलं मॉलिक्युलरमधलं सेपरेशन वाढतं, सेपरेशन वाढल्यावर काय होतं, हे सगळं जे एक्सप्लेनेशन दिलं ते एक्सप्लेनेशन आहे मॉलिक्युलर थिअरी ऑफ सरफेस टेन्शन. चला मग कुठलाही टाइम वेस्ट न करता आपण सुरुवात करूया मॉलिक्युलर थिअरी ऑफ सरफेस टेन्शनला. इंटरेस्टिंग पॉईंट आहे, ही प्रॉपर्टीज खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे आपण सरफेस टेन्शनला पूर्ण फोकस देऊया. सो पॉईंट इज मॉलिक्युलर थिअरी ऑफ सरफेस टेन्शन. आता यामध्ये टोटल जेवढे पॉईंट्स आहेत ते सगळे पॉईंट्स मी घेतोय आज. सो मॉलिक्युलर थिअरी ऑफ सरफेस टेन्शन, त्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. रिलॅक्स बसा, आज कुठलाही होमवर्क नाही आहे तुम्हाला, कुठलं याचं डेरिवेशन नाही आहे, फक्त हे इंट्रोडक्शन लेक्चर आहे, ते व्यवस्थित समजून घ्या. आजचं लेक्चर जर तुम्हाला व्यवस्थित समजलं तर यापुढच्या एकाही लेक्चरला तुम्हाला अडचण येणार नाही. सो इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय असतं? मग आता हे क्वेश्चन घ्या, प्रत्येक वेळेस क्वेश्चन विचारत चला, स्वतःला क्वेश्चन विचारत चला की इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय असतो इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ओके, चला मग घेऊया. मॅटर आहे, मॅटर, बरोबर. मॅटर कशापासून बनलेला आहे? मॉलिक्युल्सपासून. मग दोन मॉलिक्युलमध्ये जो प्रेझेंट असणारा फोर्स आहे त्याला काय म्हणणार? ऑब्वियसली इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सो सिंपल तुम्ही काय म्हणणार? ऑल मॅटर्स आर मेड अप ऑफ molecules. The force of attraction between the molecules is called, याला म्हणलं जातं इंटरमॉलिक्युलर. CET साठी याच्यावरती क्वेश्चन असेल, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आता क्वेश्चन असतो CET मध्ये, या इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शनचे दोन टाइप्स पडतात. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शनचे किती टाइप्स? दोन टाइप्स. कुठले कुठले? एक आहे कोहेसिव्ह फोर्स, हे केमिस्ट्रीमध्ये झाला असेल बघा, कोहेसिव्ह फोर्स, आणि दुसरा आहे ॲडेसिव्ह फोर्स. मी इलॅस्टिसिटी घेतलंय, त्यामध्ये सुद्धा सांगितलेलं होतं कोहेसिव्ह फोर्स आणि ॲडेसिव्ह फोर्स काय. चला सांगत चला, व्हॉट इज मीन बाय कोहेसिव्ह फोर्स? व्हेरी गुड. काय असतं कोहेसिव्ह फोर्सची डेफिनेशन? द मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन सेम सबस्टन्स. सिंपल तुम्ही काय सांगणार? मॉलिक्युल्स ऑफ दी सेम सबस्टन्स आर अट्रॅक्टेड, देन इट इज कॉल्ड ॲज अ कोहेसिव्ह फोर्स. मॉलिक्यूल ऑफ दी डिफरंट सबस्टन्स आर अट्रॅक्टेड, देन इज कॉल्ड ॲज अ ॲडेसिव्ह फोर्स. The force of attraction between, साधी सिंपल आहे, the force of attraction between कशामध्ये? The force of attraction between the molecules of same substance is called cohesive force,
ॲडेझिव्ह फोर्स काय असणार आहे? द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन, व्हेरी गुड, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन हे दिसतंय. ओके, चला सर्वांना व्यवस्थित दिसतंय. सो कोहेसिव्ह फोर्स अँड ॲडेझिव्ह फोर्स, दॅट फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन डिफरंट molecules of different substance इट्स कॉल्ड, याला जनरल म्हणलं जातं काय? ॲडेझिव्ह फोर्स. मग आता स्ट्रॉंगेस्ट कोणचा असणार आहे? ऑब्वियसली कोहेसिव्ह फोर्स इज स्ट्रॉंगर दॅन ॲडेझिव्ह फोर्स. आता हा जो कोहेसिव्ह फोर्स आहे ना, इथं महत्त्वाचा पॉईंट आहे. कोहेसिव्ह फोर्स हा सॉलिडमध्ये खूप स्ट्रॉंग असतो ॲज कम्पेअर टू गॅसेस. म्हणजे सॉलिड आणि लिक्विडमध्ये तो खूप स्ट्रॉंग असतो. कुठला फोर्स? कोहेसिव्ह फोर्स. फॉर एक्झाम्पल बघा, जर मी हा पेन घेतला, याला सिलेंड्रिकल शेप भेटला आहे, बरोबर. मग ह्या पेनला सिलेंड्रिकल शेपच का भेटला? कारण की ह्या पेनमधले जेवढे काही मॉलिक्युल्स होते ना, ते सगळे मॉलिक्युल्स सिलेंड्रिकली अरेंज झाले. त्यांच्यामध्ये प्रेझेंट असणारा फोर्स हा एअर मॉलिक्यूलपेक्षा जास्त आहे. त्यामुळे एकही मॉलिक्युल्स फ्री होऊन एअरमध्ये जात नाही आहे. बिकॉज ऑफ दॅट एनी सॉलिड कंटेनर, एनी सॉलिड, कुठलेही मॉलिक्युल्स जो काही सॉलिड शेप आहेत, सॉलिड स्टेट आहे जनरल, त्या सॉलिड स्टेटचा जो काही शेप असेल तो जनरली ॲक्वायर करत असतो, बरोबर आहे. ओके, सो कोहेसिव्ह फोर्स इज स्ट्रॉंगर इन सॉलिड अँड लिक्विड ॲज कम्पेअर टू गॅस, बरोबर आहे. ॲडेझिव्ह फोर्स जनरली वीक असेल, कारण की मॉलिक्युल्स ऑफ द डिफरंट सबस्टन्स आहे, वेगवेगळे सबस्टन्स आहे. त्या सबस्टन्समध्ये प्रेझेंट असणारा जो फोर्स असेल तो जनरल ॲडेझिव्ह फोर्स असेल. आणि ॲडेझिव्ह फोर्स हा कोहेसिव्ह फोर्सपेक्षा काय असतो? वीक असतो. सो हे झालं इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. या इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शनचे दोन टाइप्स, एक आहे कोहेसिव्ह फोर्स, एक आहे ॲडेझिव्ह फोर्स. कोहेसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ सेम सबस्टन्स. ॲडेझिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ डिफरंट सबस्टन्स. कोहेसिव्ह फोर्स इज स्ट्रॉंगर इन सॉलिड अँड लिक्विड as compared to gas. And another one condition, cohesive force is stronger than adhesive force. So cohesive force is stronger than adhesive force. हे तुम्ही पटकन नोट डाऊन करून घ्या. मी 2 मिनिटं पॉज करून याला नोट डाऊन करू शकतो. चलायचं पुढील पॉईंटला. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे. आता हा इंटरमॉलिक्युलर फोर्स तर मला समजला. पुढची कंडिशन असते की मग हा इंटरमॉलिक्युलर दोन मॉलिक्युलमध्ये प्रेझेंट असणारा फोर्स आहे. सिच्युएशन अशी येते की हे जे दोन मॉलिक्युल्स आहे ना, हे एकमेकांपासून किती डिस्टन्सवरती पाहिजे? 1 किलोमीटर, 2 किलोमीटर, 9 किलोमीटर, 1000 किलोमीटर, का नॅनोमीटर, मिलीमीटर? हे क्वेश्चन आहे, बरोबर. सो त्याला दुसरा पॉईंट आहे, त्याचं नाव आहे रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. घेऊया मग एक 1 बाय 1. एक पहिला पॉईंट कोणता होता? इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आता दुसरा पॉईंट जो आहे ना, तो आहे रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. मग ही रेंज किती असेल? दोन मॉलिक्युल्स मधली रेंज किती असेल? सो सेकंड पॉईंट, रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. मग रेंज कशाला म्हणणार समजून घ्या. हा एक मॉलिक्यूल आहे, याला म्हणतो मी मॉलिक्यूल ए, आणि हा दुसरा मॉलिक्यूल आहे मॉलिक्यूल बी. हा मॉलिक्यूल ह्या मॉलिक्यूलला अट्रॅक्ट करणार. दुसरं म्हणू शकता हा मॉलिक्यूल ह्या मॉलिक्यूलला अट्रॅक्ट करणार. केव्हा अट्रॅक्ट करणार? सो रेंज अप टू विच द मॉलिक्यूल इज अट्रॅक्ट मॉलिक्युलर फोर्स इज इफेक्टिव्ह. सिंपल तुम्ही काय म्हणणार? द डिस्टन्स फ्रॉम द मॉलिक्यूल अप टू विच द फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा इंटरमॉलिक्युलर फोर्स आर इफेक्टिव्ह, देन दिस इज कॉल्ड ॲज द रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. सिंपल डेफिनेशन काय सांगणार की एक रेंज असेल. फॉर एक्झाम्पल हा इथपर्यंत आला, बी हा मॉलिक्यूल जर इथपर्यंत आला, एवढ्या डिस्टन्सपर्यंत, तरच काय होणार आहे? ह्या दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन होणार. तरच मॉलिक्यूल एचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे इफेक्टिव्ह असणार. त्यालाच काय म्हणायचं असतं? रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. सो
सो साधी आणि सोपी डेफिनेशन आहे. आजच्या इंट्रोडक्शन लेक्चरमध्ये मी फक्त जे वर्ड वापरतोय ना ते वर्ड त्याच्या लास्टला मी एक ॲप्लिकेशनही घेणार आहे, बरोबर. ते ॲप्लिकेशन व्यवस्थित समजून घ्यायचं. चला मग आता घेऊया. सो रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स काय आहे? द डिस्टन्स फ्रॉम द मॉलिक्यूल up to which the force of attraction are effective is called, याला काय म्हणायचं? रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. और त्याला दुसरं नाव आहे इंटरमॉलिक्युलर रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स किंवा इंटरमॉलिक्युलर रेंज असंही तुम्ही म्हणू शकता. पण आता हे किती डिस्टन्सपर्यंत, जसं मी सांगितलं ना, हे किती डिस्टन्सपर्यंत? 1 किलोमीटर, 2 किलोमीटर नाही. किलोमीटर तर ऑब्वियसली नाही. का? इट इज अ व्हेरी शॉर्ट रेंज फोर्स. बघा, इट इज व्हेरी शॉर्ट रेंज फोर्स. शॉर्ट रेंज फोर्स. किती रेंज? अप टू 10⁻⁹ मीटर. बघा, हा मॉलिक्यूल ए मॉलिक्यूल बी ला किती डिस्टन्सपर्यंत अट्रॅक्ट करू शकतो? ज्या वेळेस तो त्याच्या रेंजमध्ये येणार. किती रेंजमध्ये येणार? 10⁻⁹ मीटरपर्यंत. मॉलिक्यूल ए मॉलिक्यूल बी ला केव्हा अट्रॅक्ट करणार? सेम मॉलिक्यूल असेल तर ऑब्वियसली. किती डिस्टन्सपर्यंत अट्रॅक्ट करणार? 10⁻⁹ मीटरपर्यंत. म्हणजे 10⁻⁹ मीटर काय झाली? मॉलिक्यूल ए आणि मॉलिक्यूल बीची काय झाली? रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स झाली. क्लिअर झालं? सोपं होतं. व्हेरी गुड. इट इज अ व्हेरी शॉर्ट रेंज फोर्स अप टू 10⁻⁹ मीटर. हे झालं रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स पाशी. ओके. म्हणजे हा एक मॉलिक्यूल इथपर्यंत आला, तसा इथंही येऊ शकतो. तसा इथं म्हणजे हा एक मॉलिक्यूल जर घेतला, हा इथपर्यंत आला मॉलिक्यूल बी, इथं आला मॉलिक्यूल सी, इथं आला मॉलिक्यूल डी, इथं आला मॉलिक्यूल ई, त्यानंतर इथं आला मॉलिक्यूल एफ, इथं आला जी, इथं आला एच, इथं आला आय. बरोबर आहे ना? मॉलिक्यूल कुठे आहे रे? सेंटरला. अप टू 10⁻⁹ मीटरपर्यंत एवढे सारे मॉलिक्यूल्स आले. एवढे सारे मॉलिक्यूल्स अट्रॅक्ट होऊ शकता. मग आपण काय करणार? याची एक रेंज, स्पेसिफिक एरिया दाखवावा लागेल, किंवा आपल्याला एक याचा इन्फ्लुएन्स रिजन दाखवावा लागेल. त्या रिजनमध्ये जर मॉलिक्यूल्स आले तर ते सगळेचे सगळे मॉलिक्यूल्स अट्रॅक्ट होऊ शकता. अँड दॅट इमॅजिनरी स्पेअर, बघा तो दाखवला जातो एका इमॅजिनरी स्पेअरने. अँड दॅट इमॅजिनरी स्पेअर विच इज कॉल्ड ॲज अ स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स. त्याला काय म्हणायचं? स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स. स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे काय आहे? एक इमॅजिनरी स्पेअर आहे. त्या इमॅजिनरी स्पेअरमध्ये मॉलिक्यूल हा त्याच्या सेंटरला आहे आणि त्याची रेडियस ती आहे अप टू रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स, म्हणजे 10⁻⁹ मीटरपर्यंत. आणि हे जेवढं म्हणजे त्याचा जो एरिया ऑफ इन्फ्लुएन्स आहे, रिजन ऑफ इन्फ्लुएन्स आहे, तो कशाने दाखवला? इमॅजिनरी स्पेअरने दाखवला. त्यामुळे आपण त्याला म्हणणार स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स. बघा, मी परत घेतो, टेन्शन घेऊ नका. 1 बाय 1 इंट्रोडक्शनमध्ये सरफेस टेन्शनसाठी जसं इलॅस्टिसिटीमध्ये आपल्याला ती प्रॉपर्टी दाखवण्यासाठी काही स्पेसिफिक वर्ड यूज करावं लागले. इलॅस्टिसिटी म्हणजे काय? स्ट्रेस म्हणजे काय? फोर्सला आपण स्ट्रेस म्हणलेलो होतो. जनरल स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स पर एरिया असतो. फोर्सला आपण टेन्शन म्हणत असतो. जर लिक्विडमध्ये गेलो तर प्रेशर असतं, तर या ठिकाणी सॉलिडमध्ये त्याला आपण स्ट्रेस म्हणत असतो. स्ट्रेस आणि प्रेशर दोन्ही ठिकाणी सारखंच दाखवलं जातं. हे सर्वांविषयी आपण घेतलं ना. जसं इलॅस्टिसिटीमध्ये काही वर्ड यूज केले, त्यानंतर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडमध्ये सुद्धा काही वर्ड यूज केले, त्याच पद्धतीने सरफेस टेन्शनमध्ये सुद्धा आपल्याला काही वर्ड यूज करायचे आहे. त्यामध्ये आपण पहिल्यांदा घेतला इंटरमॉलिक्युलर फोर्स. मॉलिक्युलर थिअरीवरून या इंटरमॉलिक्युलर फोर्सेसचे 2 टाइप्स, कोहेसिव्ह फोर्स आणि ॲडेसिव्ह फोर्स. त्यानंतर आपण घेतला ती रेंज किती असेल त्या मॉलिक्युलर फोर्सची, म्हणजे कोहेसिव्ह फोर्सची आणि ॲडेसिव्ह फोर्सची रेंज किती असू शकते.
आता तिसरा जो पॉईंट आहे त्याचं नाव आहे स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स. हे तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. ओके, ठीक आहे. थर्ड पॉईंट, नोट्स काढत चला, नोट्स तुमच्याकडे सांभाळत चला. पुढच्या मंथमधून कॉलेज चालू होऊ शकतं, म्हणजे जवळजवळ 80% पॉसिबिलिटी आहे कॉलेज चालूच होणार आहे. कॉलेज जर चालू झालं तर मी सगळ्यात सुरुवातीला तुमच्या नोट्स चेक करेल, तुमचा होमवर्क चेक करेल, मगच वर्गात तुम्हाला बसून देणार. अदरवाईज मी कोणालाही क्लासमध्ये घेणार नाही. ओके, आणि लेक्चरची अटेंडन्स त्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही पहिल्या दिवशी वर्गात येणार ना, त्यावेळेस मी तुमची लेक्चरची अटेंडन्स ही माझ्याकडे नोट डाऊन करून ठेवलेली आहे. जो मॅक्झिमम लेक्चरला प्रेझेंट असेल तोच क्लासमध्ये येणार. जो प्रेझेंट एकाही लेक्चर तिने ऑनलाईन आपलं प्रीमियर लेक्चर अटेंड केलं नसेल तो क्लासमध्ये एंटर होणार नाही. सो त्यामुळे मी सांगतो की मी तुमची अटेंडन्स घेत असतो, म्हणजे मी ती नोट डाऊन करून ठेवतो आणि मी बरोबर वेळ आला की ती अटेंडन्स तुम्हाला सांगणार. ते विद्यार्थी क्लासमध्ये बसणार, अदरवाईज दुसरे विद्यार्थी हे क्लासमध्ये बसणार नाही. क्लिअर झालं? चला मग आता करूया सुरुवात. सो फोर्थ पॉईंट इज स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स. स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स काय आहे? स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स परत एकदा सांगतो बघा. स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स, बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना हा पॉईंट समजत नाही की ॲक्च्युली हा एक काय तो बघा. स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स काय? फॉर एक्झाम्पल, हा एक मॉलिक्यूल घेतला, त्या मॉलिक्यूलला मी ऑब्वियसली ए म्हणणार आहे. दिस इज द मॉलिक्यूल ए. आणि ह्या मॉलिक्यूल एची रेंज कुठपर्यंत असेल? 10⁻⁹ मीटरपर्यंत. मग ती सगळ्या डायरेक्शनला असेल ना, इकडं पण असेल, त्यानंतर इकडं आलो तर इकडंही असणार आहे, इथंही असेल, इथंही असेल, इथंही असणार आहे. सगळ्या डायरेक्शनला त्याची जी रेंज असेल ती रेंज किती असणार आहे? 10⁻⁹ मीटर. मग इथं काय करणार? एक आपण या ठिकाणी एक इमॅजिनरी स्पेअर ड्रॉ करणार आहोत. इमॅजिनरी स्पेअर, त्यांनी काय सांगितलं? एक इमॅजिनरी स्पेअर ड्रॉ करा जो या सगळ्या रेंजला काय करेल? कनेक्ट करेल. अँड दॅट इमॅजिनरी स्पेअर इन विच द मॉलिक्यूल इज ॲट सेंटर अँड इट्स रेडियस इज इक्वल टू, बघा वर्ड मी खूप महत्त्वाचं वापरतोय, इट्स रेडियस, त्या स्पेअरची जी काही रेडियस असेल, इट्स रेडियस इज इक्वल टू मॉलिक्युलर रेंज अँड दॅट स्पेअर विच इज कॉल्ड ॲज स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स. क्लिअर झालं? मी इथं लिहून देतो बघा. इट इज ॲन imaginary sphere, imaginary sphere with its molecule is at center and range and its radius is इक्वल टू कुठपर्यंत आहे? तर याची रेडियस आहे मॉलिक्युलर किंवा रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स इज कॉल्ड, याला म्हणायचं असतं स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स. घ्या पटकन नोट डाऊन करून. झाला असेल हे सर्व. हे झालं स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स. पुढचा एक पॉईंट आहे तो म्हणजे सरफेस फिल्म. बघा मी 1 बाय 1 तुम्हाला सगळ्यांनाच व्यवस्थित समजून सांगतो. 1 बाय 1 प्रॉपर्टी काय आहे. हे झालं स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स विषयी. नेक्स्ट पॉईंट आहे सरफेस फिल्म. आता ही सरफेस फिल्म काय? ज्यावेळेस लिक्विडची थिकनेस, बघा लिक्विडची जी काही थिकनेस, लिक्विड लेयरची जी काही थिकनेस असेल, लेयरची म्हणतो मी, लिक्विड लेयरची जेवढी काही थिकनेस, जी काही थिकनेस असेल ना, ती थिकनेस अप टू रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स एवढी जर असेल तर त्याला काय म्हणायचं असतं? सरफेस फिल्म. आता हे कसं समजून घ्यायचं? चला बघा, मी एक कंटेनर घेतो. हे एक कंटेनर आहे. या कंटेनरमध्ये लिक्विड इथपर्यंत फिल केलं आहे, म्हणजे इथून खाली सगळं काय आहे रे? लिक्विड मॉलिक्युल्स आहे. याला काय म्हणायचं? लिक्विड मॉलिक्युल्स. हे लिक्विड मॉलिक्युल्स, हे सगळे लिक्विड मॉलिक्युल्स. जो रिजन होता ना तो अप्पर पार्ट रिजन, ज्यामध्ये लिक्विड स्टेडी दिसत होतं, हा टॉप पार्ट, याला म्हणतो मी XY. याला म्हणायचं फ्री सरफेस ऑफ लिक्विड.
सो नेक्स्ट डेफिनेशन आहे फ्री सरफेस ऑफ लिक्विड. फ्री सरफेस ऑफ लिक्विड. आता हे फ्री सरफेस ऑफ लिक्विड काय रे? फ्री सरफेस ऑफ लिक्विड दॅट मीन्स the liquid layer is not experience, it does not experience any shearing stress. स्टेडी आहे, कुठेही द स्ट्रेस प्रेझेंट नाही आहे. स्ट्रेस म्हणजे काय असतो? शेअरिंग स्ट्रेस. त्याचे जो फोर्स अप्लाय झाल्यानंतर त्याचा रिजन काय होतो? चेंज होतो. त्याला काय म्हणलं जातं? शेअरिंग स्ट्रेस म्हणलं जातं. बरोबर ना? एरिया चेंज होतो, फोर्स पर युनिट एरिया. शेअरिंग स्ट्रेस आपण घेतलंय. शेअरिंग स्ट्रेस डिवायडेड बाय शेअरिंग स्ट्रेन, याला जनरल आपण काय म्हणतो? ज्याला आपण घेतो ना व्हॉल्यूम स्ट्रेन, या सगळ्या कॅटेगरीमध्ये हे येत असतं. मग आता आपला जो पॉईंट आहे ना तो म्हणजे फ्री सरफेस ऑफ लिक्विड. फ्री सरफेस ऑफ लिक्विड कुठला आहे? एक्स आणि वाय हा फ्री सरफेस ऑफ लिक्विड आहे. का एक्स आणि वायला मी फ्री सरफेस ऑफ लिक्विड म्हणलो? बघा रिझन काय आहे? इट डज नॉट एक्सपिरियन्स एनी शेअरिंग स्ट्रेस. बघा दी सरफेस ऑफ लिक्विड, दी सरफेस ऑफ लिक्विड is not experience shearing stress. It's called free surface of liquid. In diagram x y be the free surface of liquid. चला ओके. आता या फ्री सरफेस वरती, फ्री सरफेस ऑफ लिक्विड मध्ये एक आहे मॉलिक्यूल सी. एक काय आहे? मॉलिक्यूल सी. याच्यावरती प्रेझेंट कोण आहे? एअर. एअर आणि या मॉलिक्यूलमध्ये जो फोर्स असेल त्याला काय म्हणणार? ॲडेसिव्ह फोर्स. बरोबर. याच्या खाली प्रेझेंट काय आहे? मॉलिक्युल्स. मग ह्या मॉलिक्यूल आणि मॉलिक्युलर मधला जो काही फोर्स असेल त्याला काय म्हणणार? कोएसिव्ह फोर्स. आत्ताच सांगितलं ती रेंज ऑफ कोएसिव्ह फोर्स किती असते? ती रेंज कुठपर्यंत असते? 10⁻⁹ मीटरपर्यंत. म्हणजे हा दुसरा मॉलिक्यूल इथं असेल 10⁻⁹ मीटरपर्यंत. इथं आलो मी, दुसरा मॉलिक्यूल घेतला डी, याची रेंज कुठपर्यंत असणार आहे? 10⁻⁹ मीटरपर्यंत. इथं आलो मी, ई हा मॉलिक्यूल घेतला, याची रेंज कुठपर्यंत असेल? 10⁻⁹ मीटरपर्यंत. इथला मॉलिक्यूल घेतला 10⁻⁹ मीटर, इथलाही मॉलिक्यूल घेतला 10⁻⁹ मीटर. झाला ओके. नंतर जेवढे मॉलिक्यूल्स हे बॉटमला प्रेझेंट होते ना, जे इनसाइड द लिक्विड प्रेझेंट होते, यांचा एक रिजन मी ड्रॉ केला. बरोबर आहे. आणि ह्या रिजनला म्हणलो मी एक्स प्राईम वाय प्राईम. बघा काय झालं, हे जेवढे मॉलिक्युल्स फ्री सरफेस ऑफ लिक्विड वरती प्रेझेंट होते, या फ्री सरफेस ऑफ लिक्विड पासून लगेच येणारे मॉलिक्युल्स, म्हणजे त्याच्या मॉलिक्युलर रेंजमध्ये येणारे जेवढे काही मॉलिक्युल्स होते त्यांचा एक सरफेस मी ड्रॉ केला, त्यांचा एक रिजन मी ड्रॉ केला. मग जी काही थिकनेस आली ना त्या लेयरची, त्या लिक्विड लेयरची जेवढी काही थिकनेस आली, ती थिकनेस इज इक्वल टू किती रे? ही थिकनेस इज इक्वल टू किती आहे? 10⁻⁹ मीटर एवढी. आणि ही 10⁻⁹ मीटर काय? ही 10⁻⁹ मीटर काय? रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. मग साधं सोपं तुम्ही सांगणार, जेवढ्या काही लिक्विड लेयरची थिकनेस ही 10⁻⁹ मीटर म्हणजे रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स एवढी जर असेल तर त्याला काय म्हणायचं? सरफेस फिल्म म्हणायचं. आता हे सगळं का म्हणायचं? त्याचं एक ॲप्लिकेशन मी घेतो, खूप छान ॲप्लिकेशन आहे, काळजी करू नका. सो व्हॉट इज मीन बाय सरफेस फिल्म? बघा, द थिकनेस ऑफ लिक्विड लेयर is equal to range of काय असेल? रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स. रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स इज कॉल्ड, याला काय म्हणणार? सरफेस फिल्म. दिसतंय? कन्फर्म चेक करा. ओके, सगळ्यांना व्यवस्थित दिसतंय. आलं लक्षात? सरफेस फिल्म कशाला म्हणायचं?
एक्स प्राईम वाय प्राईम इथं घेतो मी इन डायग्रॅम एक्स प्राईम वाय प्राईम बी दी सरफेस फिल्म. आता तुम्ही म्हणणार सर एवढं काय सांगायची गरज आहे, साधं सोपं म्हणा ना, याची रेंज 10⁻⁹ मीटर जेवढंपर्यंत जेवढे काही मॉलिक्युल्स असतील त्या मॉलिक्युल म्हणणार सरफेस फिल्म. पण एक लक्षात घ्या, मी तुम्हाला काय सांगितलं, सरफेस फिल्म तुम्ही म्हणत चला. का म्हणायचं, कारण की जे काही लेटेस्ट मॉलिक्युल येतील, लगेच मॉलिक्युल येतील ना, जे त्याच्या रेंजमध्ये असणार आहे 10⁻⁹ मीटरपर्यंत, ते मॉलिक्युल दुसऱ्या मॉलिक्युलला काय करतील, अट्रॅक्ट करणार. ते दुसरे मॉलिक्युल कुठं प्रेझेंट आहे, फ्री सरफेस ऑफ लिक्विड. मग फ्री सरफेस ऑफ लिक्विड तुम्ही कशाला म्हणणार, ज्या सरफेसच्या लिक्विडवरती सरफेस असणाऱ्या प्रेझेंट असणाऱ्या मॉलिक्युल्सवरती किंवा तो सरफेस कुठल्याही प्रकारचा शेअरिंग स्ट्रेस एक्सपिरियन्स करत नाही. याचाच अर्थ काय, तर ते लिक्विड कुठल्या कंडिशनला आहे, रेस्ट इन कंडिशनला आहे. आणि त्याच्या लगेच प्रेझेंट असणारी त्याची जेवढ्या रिजनमधली 10⁻⁹ मीटरपर्यंत एवढ्या थिकनेस असणाऱ्या रिजनपर्यंत जी मॉलिक्युलची रेंज असेल, जी मॉलिक्युलची एक स्ट्रेस किंवा स्ट्रीप तयार झालेली आहे, त्याला म्हणायचं असतं सरफेस फिल्म. याला काय म्हणणार, एक्स प्राईम वाय प्राईम एवढी जी थिकनेस आहे ना, याला काय म्हणणार, सरफेस फिल्म. तुम्ही याला नाही म्हणू शकत कधी सरफेस फिल्म. समजा हा झेड आणि हा वाय जर असेल, म्हणजे एक्स झेड आणि वाय याला तुम्ही कधीही म्हणू शकणार नाही सरफेस फिल्म. का नाही म्हणणार, कारण की त्याचे जेवढे काही प्रेझेंट असणारे मॉलिक्युल्स आहे ना, ते मॉलिक्युल्स रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्समध्ये नाही आहे. त्यांचं डिस्टन्स किंवा ती थिकनेस रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्समध्ये नाही आहे. त्यामुळे आपल्याला त्याला सरफेस फिल्म म्हणता येणार नाही. सरफेस फिल्म कधी म्हणणार, ज्यावेळेस त्याची थिकनेस ही इक्वल टू रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स पाहिजे तेव्हाच. आता तुम्हाला क्वेश्चन पडला असेल की यांनी होणार काय, तर हे सगळं काय आहे, मॉलिक्युलर थिअरी आहे. ही सगळी मॉलिक्युलर थिअरी कोणाला एक्सप्लेन करणार आहे, सरफेस टेन्शनला एक्सप्लेन करणार आहे. कशा पद्धतीने एक्सप्लेन करते आता ते बघूया. चला मग करूया सुरुवात. सो नेक्स्ट पॉईंट नंबर 6, इट इज अ ॲप्लिकेशन ऑफ ऑल दिस फेनॉमेनॉन. हे सगळ्या फेनॉमेनॉनचं एक साधं आणि सोपंच ॲप्लिकेशन आहे. ॲप्लिकेशन काय आहे ते पण घेऊया. सो पॉईंट नंबर 6 ॲक्च्युअली या ठिकाणी एक्सप्लेन केली आहे मॉलिक्युलर थिअरीने सरफेस टेन्शन ही प्रॉपर्टी. पॉईंट नंबर 6, सो मॉलिक्युलर थिअरी ऑफ सरफेस टेन्शन. सो एक्सप्लेनेशन ऑफ किंवा एक्सप्लेन सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ काय, व्हेरी गुड, मॉलिक्युलर थिअरी. तुम्ही म्हणशाल आपले सायंटिस्ट खूप एवढा बारीक विचार करत होते का? ऑब्वियसली त्यांनी जर एवढा बारीक विचार केला नसता तर जे डिटर्जंट तुम्ही यूज करता ना, ते डिटर्जंट त्या क्वालिटीचे बनले नसते. घेऊया मग, काळजी करू नका, तुम्ही रिलॅक्स बसायचं आजच्या लेक्चरला. काय आहे, एक्सप्लेनेशन ऑफ सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थिअरी. याच्यासाठी काय करणार, ऑब्वियसली एक कंटेनर घेतलं नेहमीप्रमाणे. हिअर इज अ कंटेनर. मग ह्या कंटेनरमध्ये काय असणार, लिक्विड असेल. हा जो रिजन असेल त्याला म्हणणार आपण XY. व्हॉट इज XY, फ्री सरफेस ऑफ लिक्विड. व्यवस्थित लक्ष द्यायचं का. त्यानंतर याच्यामध्ये मी काही मॉलिक्युल्स ठेवतो. काही मॉलिक्युल्स एक सिम्पलचे पॉईंट्स म्हणून ऑब्झर्वेशनला घेतलं. इथं सगळे प्रकार, इथं जेवढ्या ठिकाणी प्रेझेंट आहे ना, ते काय आहे, लिक्विड प्रेझेंट आहे. इथे सगळ्यामध्ये काय प्रेझेंट आहे, लिक्विड. बरोबर. आता इथे चॉक नाही तर ते व्यवस्थित दाखवता आलं असं, पण ठीक. त्यानंतर इथं एक मॉलिक्यूल घेतला मी, मॉलिक्यूल A. बरोबर. त्यानंतर इथला मॉलिक्यूल घेतला मी, मॉलिक्यूल C. आणि या ठिकाणी एक मॉलिक्यूल घेतो, तो असेल मॉलिक्यूल B. बरोबर आहे. ओके. A, B आणि C हे मॉलिक्यूल झाले. पुढे काय राहिलं, ओके. आता मॉलिक्यूल A चा मी काय दाखवतो, स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स दाखवतो. स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स कसं दाखवणार, तर त्याची सेंटर जो काही मॉलिक्यूल असेल तो कुठं असेल, त्या स्पेअरच्या सेंटरला. पुढं त्याची रेडियस इज इक्वल टू किती असणार आहे,
रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स एवढी, हे घेतो ना आपण, त्याची रेडियस किती असेल, रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स एवढी, हे एवढं झालं. दिस इज मॉलिक्यूल ए. ओके. त्यानंतर आता मी जातो मॉलिक्यूल सी पाशी. हा मॉलिक्यूल सी, ही काय असेल त्याच्यावाली, रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. आणि याच्या एक्झॅक्ट रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्सला आपण काय ड्रॉ करतो माहिती सर्वांना, सरफेस फिल्म. जो मॉलिक्युल्स फ्री सरफेस ऑफ लिक्विड वरती असेल, ऑन द फ्री सरफेस ऑफ लिक्विड, रेंज ऑफ दॅट फ्री मॉलिक्युल्स, रेंज ऑफ दॅट मॉलिक्युल्स up to thickness of surface film. So what is x prime and y prime? Surface film. मग आता जसा याचा स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स ड्रॉ केला तसा याचाही स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स तुम्हाला ड्रॉ करावा लागेल. स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स कशाने दाखवतो, पूर्णपणे स्पेअरने. ओके, व्हेरी गुड. हा झाला मॉलिक्यूल सी चा स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स, हा झाला मॉलिक्यूल ए चा स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स. आता घेतोय आपण मॉलिक्यूल बी चा स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स. बघा, हा मॉलिक्यूल बी तुम्हाला या ठिकाणी दिसेल, मॉलिक्यूल सी सरफेसवरती दिसेल. इथून या सरफेसवरती प्रेझेंट असणाऱ्या मॉलिक्यूलची जी काही रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स असेल त्याच्यावरती जेवढी काही रिजन आपण घेणार, तेवढी जेवढे काही मॉलिक्यूल्स घेणार ना, ते सगळे मॉलिक्यूल्स कुठे येणार आहे, सरफेस फिल्ममध्ये. म्हणजे मॉलिक्यूल बी सुद्धा कुठे आला, सरफेस फिल्ममध्ये. एवढ्या थिकनेसमध्येच आला ना, बरोबर आहे. ओके. त्यानंतर इथं घेऊया, आणि नंतर याच्यावर एक रिजन आपण ड्रॉ करतो असतो जनरल. हा झाला याचा. ठीक आहे. ओके. आता ऑब्झर्वेशन करा, आता ऑब्झर्वेशन करा. चला वन बाय वन घेऊ. पहिल्यांदा मी घेतो मॉलिक्यूल ए. सो फर्स्ट वन, मॉलिक्यूल ए. काय दिसतं रे मॉलिक्यूल ए? सगळ्यात पहिल्यांदा मॉलिक्यूल ए जो आहे तो कम्प्लिटली डीप इनसाइड द लिक्विड आहे. फर्स्ट पॉइंट, इज डीप इनसाइड द लिक्विड. बरोबर आहे. ओके. मग याचा जो स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स असेल तो स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स पूर्णपणे कुठं आला, लिक्विडमध्ये आला. बरोबर आहे. त्यानंतर त्याच्यावरती ॲक्ट होणारा जो फोर्स असेल तो कुठला असेल, बघा रे. याचा जो स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स, फर्स्ट पॉइंट इज कम्प्लिटली डीप इनसाइड द लिक्विड. सेकंड पॉइंट, इट्स स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स, स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स is inside the liquid. Third point, ओके, स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स माहिती झाला. थर्ड पॉइंट काय असेल, व्हेरी गुड, त्याच्यावाला कोहेसिव्ह फोर्स. मग ह्या मॉलिक्यूलवरती जो कोहेसिव्ह फोर्स असेल तो किती असेल, बघा. कोहेसिव्ह फोर्स कोण काय अप्लाय करणार आहे, इथं प्रेझेंट असणारे लिक्विड मॉलिक्यूल्स. हाही काय आहे, लिक्विड मॉलिक्यूल्स. इथं प्रेझेंट असणारे सुद्धा काय आहे, लिक्विड मॉलिक्यूल्स. हे सगळेचे सगळे लिक्विड मॉलिक्यूल्स यावरती काय करणार आहे, सेम फोर्स ऑफ अट्रॅक्शन अप्लाय करतील ना. मग ह्या सेम फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळे इथं जो नेट कोहेसिव्ह फोर्स असेल तो किती असेल, पटापट बोलायचं. इथं जेवढे काही प्रेझेंट असणारे मॉलिक्यूल्स आहेत तेही लिक्विड आहे. मॉलिक्यूल ए हाही लिक्विड आहे. इथं प्रेझेंट असणारा हा स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स तो सुद्धा लिक्विडचाच आहे. मग त्यामुळे जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन होणार आहे तो असेल कोहेसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मग या ठिकाणी नेट कोहेसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन किती असेल, व्हेरी गुड, 0. मग थर्ड पॉइंट काय, द नेट कोहेसिव्ह फोर्स. बघा, नेट कोहेसिव्ह फोर्स ऑफ मॉलिक्यूल ए, नेट कोहेसिव्ह फोर्स ॲक्ट्स ऑन मॉलिक्यूल ए इज 0. का, इट इज कम्प्लिटली डीप इनसाइड द लिक्विड. हे झालं मॉलिक्यूल एचं ऑब्झर्वेशन. क्लिअर झालं सर्वांना? ओके, कन्फर्म. हे झालं असेल
तुम्ही याला कंप्लीट नोट डाऊन करू शकता. आता मी चालतोय मॉलिक्यूल बी पर्यंत. सो सेकंड इज मॉलिक्यूल बी. चला बोला मॉलिक्यूल बीचं काय आहे. ओके, मॉलिक्यूल बी हा कुठं प्रेझेंट आहे ते पहिल्यांदा बघा. हा कुठे होता, डीप इनसाइड द लिक्विड. हा कुठं प्रेझेंट आहे, इनसाइड विदिन द सरफेस फिल्म. कुठं प्रेझेंट आहे, ही सरफेस फिल्म आहे ना, मग हा कुठं प्रेझेंट आला, विदिन द सरफेस फिल्म. सो फर्स्ट पॉइंट, मॉलिक्यूल बी विदिन द सरफेस फिल्म, प्रेझेंट विदिन द सरफेस फिल्म. मग काय होणार, चला ऑब्झर्वेशन करू. सेकंड पॉइंट, आता याचा स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स बघा. याचा स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स, इथं स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स इनसाइड होता, स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स 0 आला. इथं स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स कुठे आहे, मॅक्झिमम कुठे आहे बघा. स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स मॅक्झिमम कुठे आहे, इनसाइड द लिक्विड. बरोबर, मॅक्झिमम जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल, जो कोहेसिव्ह फोर्स असेल, तो मॅक्झिमम कुठं असणार आहे, लिक्विडकडे. मिनिमम कुठं असेल, एअरमध्ये. तर मॉलिक्यूल बी वरती दोन फोर्सेस ॲक्ट होत आहे. एक, इथं एअर मॉलिक्यूल्स याच्यावरती फोर्स ॲक्ट करताय, म्हणजे याचा स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्सचा जो स्मॉलर पार्ट आहे इट्स प्रेझेंट इन एअर अँड लार्जर पार्ट इज प्रेझेंट इनसाइड द लिक्विड. सो इथं म्हणतो मी स्पेअर ऑफ लार्जर पार्ट ऑफ sphere of influence is present किंवा is त्याला म्हणणार आपण deep inside liquid and इधर घेतो मी and small portion of sphere of influence on the air. मग यानी काय होणार यानी तुम्ही स्वतः ऑब्झर्वेशन करू शकता. काय होणार बघा, लार्जर पार्ट कुठं प्रेझेंट आहे, कुठं डीप आहे, इनसाइड द लिक्विड. स्मॉलर पार्ट कुठं प्रेझेंट आहे, एअरमध्ये. मग याचा इफेक्ट काय होणार, तर लार्जर पार्ट म्हणजे जास्तीत जास्त मॉलिक्युल्स या पॉइंट बी चे कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आले, व्हेरी गुड, कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आले, लिक्विड मॉलिक्युलच्या. मग यानी काय होणार, तर तो लिक्विड मॉलिक्युल्स अट्रॅक्ट होणार. कुठे अट्रॅक्ट होणार, इनसाइड द लिक्विड. तो इकडे जाईन का, नाही जाणार. का, तर इथं मिनिमम अमाऊंट ऑफ मॉलिक्युल्स, एअर मॉलिक्युल्स हे स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्समध्ये आले, म्हणजे इथं मिनिमम अमाऊंट ऑफ एअर हे याच्या कॉन्टॅक्टमध्ये आला आणि इथं मॅक्झिमम अमाऊंट ऑफ एअर इथं ते याच्या कॉन्टॅक्टमध्ये आला. सो सिम्पल काय होणार, कोहेसिव्ह फोर्स इथं स्ट्रॉंग असेल ॲज कम्पेअर्ड टू ॲडेसिव्ह फोर्स. मग बघा इथं काय लिहिलं मी आता, लार्जर पार्ट ऑफ स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स इज डीप इनसाइड द लिक्विड अँड स्मॉल पोर्शन ऑफ स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स ऑन द एअर. सो थर्ड पॉइंट, because of that the molecule B is deep inside the liquid. आता पॉइंट ए वरती ऍक्ट होणारा कोहेसिव्ह फोर्स 0 होता, पॉइंट बी वरती ऍक्ट होणारा कोहेसिव्ह फोर्स 0 असेल, बोलत चला. पॉइंट बी वरती ऍक्ट होणारा कोहेसिव्ह फोर्स 0 असेल का, नाही. का, तर इथं स्मॉल अमाऊंट ऑफ ॲडेसिव्ह फोर्स प्रेझेंट आहे. म्हणजेच ह्या पॉइंट बी च्या कॉन्टॅक्टमध्ये एअर सुद्धा आली, ती त्याला काय करते, वरती ओढण्याचा प्रयत्न करते, पण तो मॉलिक्यूल वरती जात नाहीये. का, कारण की त्याच्यावाला जे काही स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येणारे जे मॉलिक्युल्स आहे ते मॅक्झिमम कोणाचे आहेत, लिक्विडचे आहेत. ते मॉलिक्युल्स त्याला काय करतील, स्वतःकडे अट्रॅक्ट करतील. म्हणजे सगळे मॉलिक्युल्स त्याला काय करणार आहे, खाली ओढणार आहे. म्हणजे या ठिकाणी कोहेसिव्ह फोर्स, सो मॉलिक्यूल ए, द कोहेसिव्ह फोर्स ऑन मॉलिक्यूल ए असं म्हणतो मी. कोहेसिव्ह फोर्स on molecule A is stronger
stronger than air molecule. Adhesive force of air molecule असं म्हणतो. Adhesive force of air molecule. आलंय लक्षात? मॉलिक्यूल ए वरती कोहेसिव्ह फोर्स 0, स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स सगळेच प्रेझेंट आला मॉलिक्यूल्समध्ये, त्यामुळे मॉलिक्यूल ए कुठेही जाणार नाही, तो त्याच मॉलिक्यूलमध्ये प्रेझेंट असेल. मॉलिक्यूल बी कुठं प्रेझेंट आला? विदिन द सरफेस फिल्म. यानी काय होणार? त्या मॉलिक्यूल्सवरती लार्ज अमाऊंट ऑफ स्पेअर ऑफ म्हणजे लार्जर पार्ट ऑफ स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स कुठं प्रेझेंट आला? लिक्विडमध्ये. स्मॉलर पार्ट ऑफ स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स कुठं प्रेझेंट आला? एअरमध्ये. मॅक्झिमम अमाऊंट ऑफ एअर मॉलिक्यूल्स कुठं प्रेझेंट आहे? मॅक्झिमम अमाऊंट ऑफ मॉलिक्यूल्स कुठं प्रेझेंट आहे? लिक्विडमधले. ते मॉलिक्यूल्स त्याला काय करणार? अट्रॅक्ट करणार. म्हणजे त्या ठिकाणी मॉलिक्यूलनी मॉलिक्यूलवरती ॲक्ट केलेला फोर्स कोणता आहे? कोहेसिव्ह फोर्स. सो पॉईंट बी वरती ॲक्ट होणार कोहेसिव्ह फोर्स स्ट्रॉंग असेल इथं प्रेझेंट असणाऱ्या एअर मॉलिक्यूल आणि लिक्विडमध्ये प्रेझेंट असणाऱ्या ॲडेसिव्ह फोर्सपेक्षा. क्लिअर झालं? हे झालं मॉलिक्यूल बी साठी. आता ऑब्झर्वेशन करा मॉलिक्यूल सीचं. हे झालं असेल तुमच्याला. ओके, कन्फर्म पटकन क्लिअर करून घ्यायचा. आता ऑब्झर्वेशन करूया मॉलिक्यूल सीचं. चला आता मॉलिक्यूल सी कुठे आहे? पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा बघणार 3rd नंबर. ओके, मॉलिक्यूल सी. बघा आता मॉलिक्यूल सी जर ऑब्झर्वेशन केलं तर मॉलिक्यूल सी प्रेझेंट कुठे आहे? ऑन दी फ्री सरफेस ऑफ लिक्विड. पहिल्यांदा इज प्रेझेंट ऑन दी फ्री सरफेस ऑफ लिक्विड. फ्री सरफेस. का फ्री सरफेस? अरे एक्स आणि वायला मी काय म्हणलोय? फ्री सरफेस. मॉलिक्यूल प्रेझेंट कुठे आहे? फ्री सरफेस ऑफ लिक्विड. बी ला काय म्हणलोय मी? एक्स आणि एक्स प्राईम, वाय आणि वाय प्राईम ही काय होती? सरफेस फिल्म होती. बी कुठं प्रेझेंट होता? विदिन द सरफेस फिल्म. बी कुठं प्रेझेंट होता? विदिन द सरफेस फिल्म. ए कुठं प्रेझेंट होता? डीप इनसाइड द लिक्विड. सी कुठं प्रेझेंट आला? इज प्रेझेंट ऑन द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. सोपं आहे बघा, जास्त टेन्शन नाही घ्यायची. सेकंड पॉइंट. आता सेकंड पॉइंट कुठला? स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्सचा. मग इथं म्हणणार इक्वल डिस्ट्रीब्यूशन ऑफ स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स. ओके, आता इथं काय अडचण आली? इथं तर ठीक होतं ना, स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स लार्जर पार्ट कुठं प्रेझेंट होता? मॉलिक्यूल बी मध्ये म्हणजे लिक्विडमध्ये, आणि स्मॉल पोर्शन कुठं प्रेझेंट होता? एअरमध्ये. पण इथं तसं नाही येत. इक्वल अमाऊंटमध्ये स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्सचं डिस्ट्रीब्युशन झालं. मग आता इथं आपल्याला विचार करावा लागेल डेन्सिटीचा. म्हणजे कोहेसिव्ह फोर्स मॅक्झिमम कुठं असेल आणि कोहेसिव्ह फोर्स मिनिमम कुठं असेल. ऑब्विसली इथं बघा मॉलिक्यूल सी वरती मॉलिक्यूलवरती ॲक्ट केलेला फोर्स कोहेसिव्ह, एअर मॉलिक्यूल याच्यावरती ॲक्ट करणारा फोर्स ॲडेसिव्ह फोर्स. बट डेन्सिटी ऑफ एअर इज लेस दॅन कन्फर्म आहे डेन्सिटी ऑफ वॉटर. हे तर माहिती आहे सर्वांना. डेन्सिटी ऑफ वॉटर बरोबर आहे. एअरची डेन्सिटी वॉटरपेक्षा कमी आहे. कन्फर्म. मग डेन्सिटी कमी असेल तर एअर मॉलिक्यूल्स आणि इथं प्रेझेंट असणारे वॉटर मॉलिक्यूल्स कोण जास्त असेल? पटकन बोलायचं. बघा डेन्सिटी कमी एअरची, डेन्सिटी जास्त आहे वॉटरची. मॉलिक्यूल्स कुठले प्रेझेंट जास्त असतील? वॉटर मॉलिक्यूल्स. का? डेन्सिटी वॉटरची जास्त आहे, म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्यूल्स इथं काय असतील? जास्त असतील. नंबर ऑफ मॉलिक्यूल्स जर वाढले तर त्या मॉलिक्यूल सीला काय करतील? काय करणार? बोला पटापट. ते मॉलिक्यूल सीला काय करणार? अरे खाली ओढण्याचा प्रयत्न करणार. तो वरती जाईल का? एअर त्याला प्रयत्न करतोय वरती ओढण्याचा, तो वरती जात नाही. का जात नाही? कारण की एअरची डेन्सिटी वॉटरपेक्षा कमी आहे. सो वॉटर मॉलिक्यूल्स आर in large amount it pull the molecule C inside the liquid. मग आता या बी, आता ए तर तुम्हाला माहिती झालं, बी आणि सी
बी आणि सी हे दोन्ही मॉलिक्युल्स विदिन द सरफेस फिल्म आले. या दोन्ही मॉलिक्युल्सवरती ॲक्ट होणारा कोहेसिव्ह फोर्स हा डिफरंट आहे. म्हणजेच या ठिकाणी अनबॅलन्सिंग कंडिशन ऑफ काय आलेली आहे, कोहेसिव्ह फोर्स. त्या अनबॅलन्सिंग कंडिशन ऑफ कोहेसिव्ह फोर्समुळे ती जी काही सरफेस फिल्म होती इट ऑलवेज अंडर द टेन्शन्स अँड दिस टेन्शन इज कॉल्ड ॲज सरफेस टेन्शन. ओके, सो अशा पद्धतीचं ही पूर्ण भारूड कथा ही एक्सप्लेन करते सरफेस टेन्शनला. काय एक्सप्लेन करते हे झालं असेल तुमच्यावालं. ओके, मॉलिक्यूल सी समजलं तुम्हाला. प्रेझेंट ऑन दी फ्री सरफेस ऑफ लिक्विड, equal distribution of sphere of influence, but density of air is less than density of water. Because of that, water molecules are larger in amount and it pull the molecule C inside the liquid. So इथं simple तुम्ही एक reason टाकणार and because of that all that situations तुम्ही इथं simple काय म्हणणार, because of these all situations of the molecule B and molecule C. बघा मॉलिक्यूल ए येणारच नाही कारण की तो कुठे आहे, तो सरफेस फिल्म मध्ये प्रेझेंट नाही, बरोबर. सो बिकॉज ऑफ दिस ऑल सिच्युएशन मॉलिक्यूल बी अँड मॉलिक्यूल सी आर प्रेझेंट within surface film is always in unbalance cohesive force. This surface film is always in tensions, बरोबर आहे ना. अनबॅलन्सिंग कोहेसिव्ह फोर्स आहे म्हणजे ती ऑलवेज नेहमी कशामध्ये प्रेझेंट असणार आहे, टेन्शन मध्ये प्रेझेंट असणार आहे. अँड दिस टेन्शन इज कॉल्ड, याला म्हणायचं आहे सरफेस टेन्शन. सरफेस फिल्म नेहमी टेन्शनमध्ये, सरफेस फिल्म जसं तुम्ही असता ना नेहमी कायम टेन्शनमध्ये, का टेन्शनमध्ये असतं काही समजत नाही, त्याच पद्धतीने ही सरफेस फिल्म नेहमी टेन्शनमध्ये. का टेन्शनमध्ये, कोहेसिव्ह फोर्स बॅलन्स नाही आहेत, अनबॅलन्सिंग कंडिशन ऑफ कोहेसिव्ह फोर्स अँड दॅट टेन्शन विच इज कॉल्ड ॲज अ सरफेस टेन्शन ऑफ दॅट सरफेस फिल्म. क्लिअर झालं सर्वांना. आशा करतो की तुम्हाला सर्वांना आजचं जे काही सरफेस टेन्शनचं इंट्रोडक्शन लेक्चर होतं ते सगळ्यांना व्यवस्थित समजलं. यामध्ये आपण सुरुवात केली ती ॲक्च्युअली सरफेस टेन्शन काय असतं याच्यापासून. इंटरमॉलिक्युलर फोर्स काय असतो, ह्या इंटरमॉलिक्युलर फोर्स सिंपल आहे, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्युल्स, याला काय म्हणलं जातं इंटरमॉलिक्युलर फोर्स. या इंटरमॉलिक्युलर फोर्सचे दोन टाइप्स, कोहेसिव्ह फोर्स आणि ॲडेसिव्ह फोर्स. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन सेम मॉलिक्युल्स याला म्हणलं जातं कोहेसिव्ह फोर्स अँड द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन डिफरंट मॉलिक्युल्स याला काय म्हणायचं ॲडेसिव्ह फोर्स, बरोबर आहे. यानंतर आपण पुढं रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स आलो. रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स दॅट मीन्स the range up to which the molecular force are effective, then it is called as a range of molecular force. ही कुठपर्यंत असते 10⁻⁹ मीटर पर्यंत, म्हणजेच नॅनोमीटर पर्यंत. याला म्हणलं जातं व्हेरी शॉर्ट रेंज. यानंतर आपण स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स बघितलं. स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स कशाला असतं, कशाला म्हणलं जातं स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स. साधं सोपं आहे बघा. इमॅजिनरी सर्कल ड्रॉ केला जातो, इमॅजिनरी स्पेअर ड्रॉ केला जातो, त्यामध्ये मॉलिक्यूल हा सेंटरला असतो आणि त्याची रेडियस इक्वल टू रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स असते. सरफेस फिल्म बघितलं ज्याची थिकनेस, ज्या लेयरची थिकनेस अप टू रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स असते. फ्री सरफेस ऑफ लिक्विड कशाला म्हणलं जातं, तर कुठेही कुठलाही जो काही स्ट्रेस असेल, शेअरिंग स्ट्रेस असेल, तो शेअरिंग स्ट्रेस एक्सप्रेस होत नाही, त्याला एक्सपिरियन्स होत नाही, त्याला त्या सरफेसला काय म्हणलं जातं फ्री सरफेस ऑफ लिक्विड. आणि ह्या सगळ्या त्याच्यावरती मॉलिक्युलर थिअरीच्या बेसिसवरती आपण सरफेस टेन्शन काय असतं हे इथं बघितलं. 3 मॉलिक्यूल घेतले, मॉलिक्यूल ए, मॉलिक्यूल बी, मॉलिक्यूल सी. मॉलिक्यूल बी आणि मॉलिक्यूल सी इज ऑलवेज इन टेन्शन अँड दॅट टेन्शन बिकॉज ऑफ the unbalancing condition of cohesive force and because of that it is called as a surface tension. ओके, कन्फर्म. आता उद्याच्या लेक्चरमध्ये आपण सरफेस टेन्शनचं डेरिव्हेशन बघणार आहोत, सरफेस एनर्जी काय असते याच्याविषयी डिस्कस करणार आहोत. सो आजचं लेक्चर जर आवडलं असेल तर शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.